तुम्हाला माहित आहे का नाही, पण मी तुम्हाला सांगते 2014 मध्ये ही साडी खूप ट्रेंडिंगला होती. देवयानी साडी म्हणून आणि तो सीरियल होता तुमच्यासाठी काय पण. त्याच्या रिलेटेड ही साडी आहे आणि ही माझ्या मम्मीची साडी आहे. तुम्ही इथनंच विचार करू शकता 2014 मधली साडी माझ्या मम्मीने किती छान सांभाळून ठेवली आहे. आता ह्या साडीला मी सांभाळून ठेवणार आहे. कारण की ही साडी घातली की असं वाटतं की मम्मी माझ्या सोबतच आहे. ते ज्वेलरी सगळी वेअर करणार आहे. हे बघू शकता वेअर केलेली आहे आणि आता मी इथं बसलेली आहे आवरायला. तुम्ही आता बघा मी काय काय लावत आहे. त्याच्या रिलेटेड मी एक गोष्ट सांगते माझ्या मम्मीच्या रिलेटेड. मला खूप जणांनी DM केलेला होता आणि कमेंटमध्ये विचारतात की तू डिलिव्हरीसाठी आईच्या घरी जाणार आहे ना? आणि काही काही जणांना लक्षातच आलेलं नाहीये की माझी मम्मी नाहीये या जगात. तिला कॅन्सर झाला होता 2020 मध्ये, डिटेक्ट झाला होता. एंडिंग मध्ये आम्हाला कळालं होतं की माझ्या मम्मीला कॅन्सर आहे. नंतर तिचं ट्रीटमेंट चालू केलं. 2023 मध्ये सगळं क्लिअर झालं. त्याच्यानंतर परत कॅन्सर तिला डिटेक्ट झाला आणि तो लिव्हरकडे झाला. मग तो काय शक्यच झाला नाही. आणि त्यासोबत माझ्या मम्मीला कावीळ सुद्धा झालेलं होतं. त्याच्यामुळे ना त्या लिव्हरकडे काय जास्त काय करता आलं नाही डॉक्टरांना. आणि त्याच्यानंतर 2025 मध्ये 5 फेब्रुवारी मध्ये ती या जगाला सोडून गेली. सो हा असं काही आहे. असं म्हटलं तर खूप मोठी स्टोरी, पण ते कसं आहे जास्त नको वाटतं ती गोष्ट काढायला. काढलं की ना ते कंट्रोल होत नाही डोळ्यातलं पाणी. असं वाटतं माझ्या पुरतच ही गोष्ट राहिलेलीच ठीक आहे. पण हे मी थोडंसं तुमच्या संग शेअर केलेले की तुमच्या लक्षात यावं, कारण की मला खूप जणांनी विचारलं होतं त्यासाठी. माझी मम्मी मला हे सारखं म्हणायचे, तुला डान्स आवडतं ना डान्स कर, व्हिडिओ काढायला आवडतात ना व्हिडिओ काढ, पण कर जे आवडतं ते कर. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.